शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज 10 मार्च 2026 लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा अपडेट द्यायचा आहे तुम्हाला। काय बाजार भाव आहे आजचे जाणून घेऊ आपण। चला आपल्याला सुरू करायचे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे आजचे बाजार भाव। हायेस्ट लोएस्ट मीडियम काय भाव निघतो आपण जाणून घेऊया। लिलाव एकदम पटापट चालू आहे, उष्णता खूप वाढलेली आहे। चला तर आपण जास्त वेळ न घेता बाजार भावाचे सुरू करू। मात्र तुम्ही जर वेगवान शेती या चॅनलवर जर नवीन असाल तर तुम्ही आत्ताच शेतकऱ्यांच्या बाजारभावासाठी वेगवान शेतीला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून आमचा व्हिडिओ तुम्हाला तत्काळ मिळेल। चला तर कांद्याच्या ट्रॅक्टरपासून आपण सुरुवात करणार आहे। चला कांद्याचा माल दाखवतो। 2 नंबर माल, 2 नंबर मध्ये डायरेक्ट मी याला आता 3च नंबर पकडतो, कारण टर्ल लय सोडून राहिला माल खास नाही टर्ल सोडायला। काय भाव गेला? 652 लय खराब व्हायला लागला कांदा। काय कारण? टर्ल उन्हामुळे टर्ल सोडलं। अच्छा या बघ या पाहून या बघ माल टर्ल सोडून देऊ राहिला। काय भाव गेला? 650 माल टर्ल सोडून राहिला, त्याच्यामुळे भाव कमी जातोय। मी शेजारी ना एक ट्रॅक्टर दाखवतो 885 कुठले शेतकरी आहे? कातरवाडीचे 885 गेला। शेजारी एक माल आहे 881 माल टर्ल लय सोड राहिला बघ उन्हामुळे 881। शेतकरी मित्रांनो मालाची क्वालिटी अशी आहे, मालाचा हे भाव आहे मी तुम्हाला दाखवतो। काय भाव गेला? 911 रुपये। 911 युवरखेडा शेतकरी। हा चला मालाची क्वालिटी साईज दाखवतो। काय भाव गेला विचारू? काय भाव गेला? 936 रुपये। आज कुठं होतं मार्केट? काय आहे की नाही? मला कलरच उडून गेला उन्हानं, कलरच राहिला नाही अजिबात माला। हा ना खराबच झाली बरं का, लय उष्णता आहे मालाला आहे ना, कलरच ठेवला नाही। माल चांगला आहे पण कलर नाही। काय भाव गेला? 850 कोणतं गाव? देवगाव रुई देवगाव। अच्छा बरं बरं। मालाची साईज आहे बा, माल आता मनापासून माल राहिला नाही, बारीक माल आलाय, मोठा बी माल आहे, मोठा बारीक मिक्स आहे। भाव काय गेला ते विचारू आपण। काय भाव गेला? 780 मालाला क्वालिटीच नाही राहिली बरं का आता। सगळे कांदे असेच का? प्रत्येक कांदा असा जे प्रत्येकाला उष्णता मोठा सोड राहील। अच्छा काय मालाची क्वालिटी उन्हानं घालून दिली? म्हणजे लई उन्हाळ्यात बी कांदे येण्यात माझ्या नाही ना? लाल कांदे नाही माझ्या, उन्हाळा चालतील। अच्छा बरं बरं। तुमचं गाव कोणतं? किती कांदा आहे अजून साळसाने परिसरात? शेतकरी मित्रांनो तुम्हाला अपडेट लागत असं तुम्ही विचारता ना शेतकऱ्यांना का तुमच्या कांदा किती शिल्लक राहिला आहे? साळसाने परिसरामध्ये कांदा आवरत आलेला आहे, संपल्यात जमाय। तळेगाव परिसरात कमी झाला, म्हणजे एकंदरीत चांदवड तालुक्याच्या भागामधला कांदा जवळजवळ अंतिम टप्प्यात आहे। हा तुमच्याकडे कशी काय परिस्थिती? रोई देवगावचे शेतकरी त्यांच्या भागात कांदा कसा आहे आता? रांगडा नाही, आवक किती राहील? आवक राहील नाही, पण एवढे नाही, पण राहील ना? नाही लागवड 15 दिवसात उन्हाळा चालू। लागवड कशी उन्हाळ्याची? भरपूर आहे। मग वाढतील की नाही भाव एवढ्या आवक मुळे? आवक आहे ना, भाव कमी हो। खर्च भेटणार नाही। काहीच कामाचं नाही रे, काही खरं नाही, काय कांदी काढली आम्ही, खरंय 100 रुपये द्यावं लागत, काहीच मजा नाही, 30 रुपये द्यावं लागत। खरंय विचार करा ना तुम्ही, अवघड आहे अवघड। सरकारनं दखत घेतली पाहिजे, याचं अनुदान सुद्धा दिलं पाहिजे। हो कमीत कमी 1000 रुपये क्विंटलनेच अनुदान दिलं तर शेतकऱ्याला पुरवलं। बरोबर। शेतकरी मित्र उन्हाळ कांदा दाखल झालेला आहे लासलगावच्या बाजार समितीमध्ये। शेतकरी विचारत राहताना उन्हाळ कांद्याचे काय भाव आहे? हे बघ उन्हाळ कांदा आहे, पण का हा उन्हाळ कांदा आता लालसर मध्ये पण उन्हाळा यायला लागला ना? हा आंबरचं बी आहे। अच्छा कलर चांगले, हा कलर का? लालवाणी दिसतो। हा नाही मग उलट का आता काही काही उन्हाळ कांदे एकदम लालसर रांगडे पोळ कांद्यासारखे लाल लाल दिसतात, ते उन्हाळ्याच असतात ना? थोडासा कलर राहतो। अच्छा काय भाव गेला उन्हाळ कांदा? आता आमचा थोडासा आहे ना सर्कल थोडी झाल्यामुळे 1 रुपये गेला। उन्हाळ कांद्याचे शेतकरी मित्रांनो तुम्ही कमेंट करतात ना उन्हाळ कांद्याचे काय भाव आहे? आजचा उन्हाळ कांद्याचे पिकअप आपल्याला मिळाली आहे 1000 रुपये गेलेली आहे। मालाची साईज मालाची क्वालिटी पाहून घ्या।
अशा पद्धतीचा माल आहे. चांगलाच माल आहे, काय अडचण नाही. काढून किती दिवस? 15 दिवस. 15 दिवस लेट का बरं आणला एवढा बाजार? थोडं पाठी ठेवला मार्केटमध्ये लेट जाऊन होतं म्हणून म्हणलं लेट आणतो. अच्छा, कोणतं गाव तुमचं? लालची आवक कमी आज होईल, उद्या होईल, परवा होईल. काय कमी नाही? इथले शेतकरी सांगायचे अजून 15 दिवस लालची आवक टिकणार आहे, चांगली कंटिन्यू टिकणार आहे. कांदा खराब करण्यात मजा नाही होणार. मजा नाही काही. कोणतं गाव तुमचं? आमचं वडगाव बघतो गाव आहे, कोपरगाव तालुका, आमचा तालुका कोपरगाव. शेतकरी मित्रांनो, कोपरगाव तालुक्यातून शेतकरी आलेले आहेत. तसं आशिया खंडातलं सगळ्यात मोठं मार्केट म्हणून भाव उंचच राहतात, त्याच्यात दुमत नाही. मात्र उन्हाळा कांदा दाखल झालेला आहे. मात्र ते कोपरगाव तालुका ना? कोपरगाव तालुका. कोपरगाव तालुक्यातून. अच्छा, हा पण सहसा करून आढळत नाही माझ्या शूटिंग मध्ये पण. अच्छा, नाही आपल्या व्हिडिओ मध्ये आलं नव्हतं, पण आज आलाय. चला, 1000 रुपये गेलेला उन्हाळा कांदा कोपरगावचे शेतकरी मित्रांनो पाहून घ्या. मित्रांनो, माल जरा चांगला आहे, कलर आहे मालाला. माल थोडासा मीडियम साईज आहे. विचारू आपण काय भाव गेलाय? काय नाही, काय भाव गेला? 930 रुपये. कोणतं गाव? तळेगाव. अच्छा, तळेगाव पण चांगलं चालतं बरं का. 930 रुपये. ओके, अशा पद्धतीचा माल आहे. 930 रुपये भाव गेलेला आहे. मीडियम गोल्टी मिक्स मोठा कांदा आहे. ही बारीक बी आहे, मोठे बी कांदे. सरलाट भरलाय त्यांनी. काय भाव गेला विचारू आपण? पिकअप आहे. काय भाव गेले? 901 रुपये. 901 रुपये गेलेली पिकअप आहे. शेजारी आपण पाहू, इथं कोणी नाहीये. इथे काय भाव गेला विचारू आपण? माल टरले सोड राहिले, उन्हानं काही खरं नाही राहिलं. कलर टरलं सोड राहिला माल. काय भाव गेला विचारू? काय भाव? 900 रुपये. 900. माल टरला सोडायला लागला ना उन्हामुळे. काय भाव गेली होई? एक मिनिट, हा माल जरा चांगला आहे. विचारू आपण काय भाव गेला. इकडे पहा बरं, काय भाव गेली? 940. 940. कुठले शेतकरी? किती कांदा आहे पाठवत्यात अजून? भरपूर कांदा आहे. भरपूर आहे. पाणी आहे ना पाठवत्या, त्यामुळं रांगडा कांदा. बरं बरं, चला शेजारी एक शेतकरी, त्यांना विचारू आपण. कोणी नाही शेतकरी, इथे विचारू आपण. तुमचं आहे का? मी म्हणलं ते भरणारे झाले का? काय भाव गेला विचारू? टरलं सोडून दिला मालाने. हवा मालच खास नाही राहिलं शेतकरी मित्रांनो आता, त्याच्यामुळे काय भाव तरी? काय भाव गेला? 800 रुपये. 800 रुपये. लई टरलं सोडायला लागला. पण आता ऊन पडलं तेवढं. मजा नाही उन्हाळ्यात कांद्याच्या ना. पोळ कांदा उन्हाळ्यात नको, रांगडा नको. चालेल. काय भाव गेली महाराज? कलर नाही राहिला मालाला. अशा पद्धतीचा कांदा आहे. टरलं सोडून राहिला माल. मालाला टरलंच उडू राहिलं, काय खरं नाही. काय भाव गेला? 900 रुपये. 900. लय टरलं सोडायला लागलं. पण ऊन लई पड राहिलं. हे यायलाच नको हा ना उन्हाळ्यात. हा कांदा आधीच आवरून जायला पाहिजे. टरलं. अच्छा, बरं. त्याच्यामुळे आपल्याला पण आपली अवस्था वाईट झाली. काय वाईट अवस्था आहे. बरं बरं बरं, काय करावं आता? खरं आहे. कोणतं गाव? आडगाव. कांदे किती राहिले अजून? कांदे आले आता आवडत होतात. शेतकरी मित्रांनो, मीडियम कांदा आहे, पण एक सारखा आहे बरं का. म्हणजे थोडेफार असे कांदे आहे की जे आता हा काय एवढं टरलं नाही सोड राहिला. साईज थोडी मीडियम आहे. काय भाव गेला विचार? 943. 953. कोणतं गाव? आडगाव. किती कांदे राहिले अजून? शेवटची गाडी. कसे कसे विकले बरं कांदे भाव? 2100-2200 नाहीच का? नाही. पण तुम्ही म्हणले लावू नका एवढे कांदे, ते तुमचे ऐकणार नाही कोणी. पण मग शेतकरी नाही विलाज काय करा, दुसरं काय लावते खरंय खरंय. त्याला खर्च पण हे लयच विक्रमी उत्पादन झालं या वर्षी. शासनाचं हा, 70,000 रुपये खर्च बरोबर. माल निघत नाही ना. हा, या कांद्याचे 60,000 रुपये. अच्छा. या भावात युद्धाचा परिणाम आहे का? आता युद्धाचं शेतकरी मित्रांनो माल पाहून घ्या काय कसं आहे. क्वालिटी, कलर मालाला सुपर माल. काय भाव गेला विचारू आपण? काय भाव गेला? 1021. कोणतं गाव? तळेगाव. 1000. किती कांदा आहे तळेगावला अजून? संपणार नाही का? एक महिना. अच्छा, उन्हाळा आहे का नाही? थोडे कमी. हा,
बाजार काहीच नाही हो.